I came across, I felt the branches of telling me somewhere to begin. I came across, I felt the branches of. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे आणि शेकी प्रीसेट दिलेला आहे तो आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली बीटमार्क प्रीसेट आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे राहणार आहे, बघू शकताय. तर सिम्पली इंस्टाग्राम ट्रेंडिंग आपण जो ट्रेंड राहणार आहे तो आपलं स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर श्रीमंत लेजंड भाऊवर आपण हा ट्रेंड आहे तो क्रिएट करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की तो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक दोन वर्ड्स दिसतील. तर आय लव्ह यस आणि हुज यस अशा प्रकारे दोन ही राहतील. तर मी इथं तुम्हाला चेंज करण्यासाठी मी अशा प्रकारे मी तुम्हाला एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आय लव्ह यस त्या जागी तुम्ही कोणतंही एक अक्षर टाकू शकता, बघू शकता अशा प्रकारे. तर तुम्ही हे अक्षर अशा प्रकारे एडिट करू शकता. आपण इथं श्रीमान भाऊबद्दल करतोय त्यामुळे इथं मी इथं आय लव्ह यस ठेवणार आहे. तुम्ही इथं तुम्हाला कोणतंही अक्षर पाहिजे तिथं तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही त्याला इफेक्ट कोणता करायचा आहे, फेड इन फेड आउट हा दोन्हीही समान म्हणजे 0.50 सेकंद 0.50 सेकंद दोन्ही सेटिंगवर ठेवायचं आहे. आणि याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे इथं तुम्ही ॲड करू शकता. जर चेंज करायचं आहे तर तुम्ही सिम्पली इथं त्या लेअरला क्लिक करून एडिट टेक्स्टवर जाऊन अशा प्रकारे चेंज करू शकता. आणि तुम्हाला जर श्रीमान भाऊबद्दलच करायचं आहे तर खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमध्येही तुम्हाला मी आय लव्ह यस आणि हुज यस अशा प्रकारे दोन PNG दिलेले आहेत. इथले तुम्ही ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन इथंच आपलं क्रिएट होत आहे. तर पहिलं बघू शकता अशा प्रकारे क्रिएट होतं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, 6.4 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि भाऊचे जे बाकीचे जे सर्व इमेज आपण मटेरियलमध्ये दिलेले आहेत ते इथं काय करायचे ॲड करून घ्यायचे आहेत. आता मी इथं भाऊचा म्हणजे श्रीमान भाऊचं जिथं मी व्हिडिओ करतोय त्यामुळे मी इथं तो भाऊचे व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करतोय फोटो. इथं तुम्ही स्वतःचे फोटो ॲड करून अशा प्रकारे हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता त्यानंतर काय करायचं, इमेज फुल स्क्रीन करायचं आहे. आता फुल स्क्रीन करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे इथं आपला इमेज आहे तो अशा प्रकारे फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आणि याच्यापेक्षाही फुल स्क्रीन आपल्याला इमेज हवा असेल तर नेक्स्ट स्टेप काय करायचे की इमेज लेअर सिलेक्ट करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे याची साईज वाढवून इथं आपल्याला तो इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट झाल्यानंतर बघू शकताय की अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे. सेट करून झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे. आणि लास्ट हे आपण अशाच प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की नेक्स्ट स्टेप आता बघू शकता आपले इमेज आहे ते ॲड झालेले प्रॉपरली. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. आता इफेक्ट द्यायचा म्हटलं इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि जो इफेक्ट राहणार आहे तो अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली इथून काय करायचं, याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 6.4 सेकंदापासून चालू होणाऱ्या इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे. आता अशाच प्रकारे इथूनपासून चालू होणाऱ्या प्रत्येक इमेज लेअरला हाच एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता आपण इफेक्ट इथं अप्लाय केलेले आहेत. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की इमेज लेअरच्या खाली तुम्ही रेक्टँगल 1 लेअर बघू शकताय. ती सिम्पली काय करायची आहे, लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे. आता वरती घेऊन आल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की रेक्टँगल लेअरवर आपल्याला एक PNG ॲड करायचं आहे. त्यासाठी खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि आपल्याला इथं श्रीमान भाऊ याची मला PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून
मूव्ह ऑन टास्क म्हणजे सह्याने इथं आपल्याला ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. आता मी इथं काय सांगतोय की अशा प्रकारे मी PNG इथं श्रीमान भाऊचं स्पेशल व्हिडिओ केल्यामुळे दिलेले आहे. इथं आता तुमच्या नावाची PNG क्रिएट करून तुम्ही इथं अशा प्रकारे लावू शकता किंवा कोणाचाही तुम्ही व्हिडिओ क्रिएट करताय अशा प्रकारे ती PNG इथं तुम्ही करू शकता. आणि जर श्रीमान भाऊचं जर स्पेशल करत असेल तर ही PNG मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेलीच आहे, इथं तुम्ही यूज करू शकता. आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.